नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या ड्रीम जॉब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ठाणे विभाग वनरक्षक अंदाजे मेरिट लिस्ट कितीपर्यंत लागेल व मित्रांनो हा निकाल कधीपर्यंत लागेल, संपूर्ण निवड यादी व यानंतरची प्रक्रिया काय असणार आहे या संदर्भात सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. यासाठी मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा. व मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑल क्लिक करा, जेणेकरून या चॅनलवर वनरक्षक भरतीच्या अंतर्गत तसेच येणारा प्रत्येक अपडेट आपल्याला सर्वात आधी भेटतील. व मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर चला मित्रांनो, तुमचं जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरू करूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या महिन्यात 18 ते 20 फेब्रुवारीपासून मुलांचे ग्राउंड चालू झाले होते व त्यानंतर मुलींचे ग्राउंड झाले. व मित्रांनो, जे विद्यार्थी किंवा ज्या विद्यार्थिनी ॲबसेंट होत्या त्यांचं 3 मार्च रोजी फायनल ग्राउंड, 3 मार्च रोजी पुन्हा एकदा त्यांना बोलावले ग्राउंडसाठी व त्यांचा ग्राउंड झाला. पण मित्रांनो, यामध्ये आता पुढील प्रोसेस हे आहे की ग्राउंड सगळ्यांचे झालेले आहेत. यानंतर ग्राउंड आणि लेखीची मेरिट लिस्ट लागेल. त्यानंतर समोरची प्रोसेस असेल. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला मेरिट लिस्ट बघू की कोणत्या कॅटेगरीची कितीपर्यंत मेरिट लागू शकते. सर्वप्रथम ओपन मधून तुमचा फॉर्म असेल उमेदवार, ओपन पुरुष उमेदवारांसाठी 157 ते 167 या दरम्यान मेरिट लिस्ट लागेल. त्यानंतर अंदाजित मेरिट लिस्ट आहे मित्रांनो ही, यामध्ये 2 ते 4 मार्कांचा कमी जास्त सुद्धा यामध्ये होऊ शकतं. यामध्ये 2 ते 4 मार्क इकडे तिकडे अंदाजित मेरिट लिस्ट आहे ही, थोड्याफार यामध्ये समजून चला. त्यानंतर ओपन महिला उमेदवारांसाठी 148 ते 158 या दरम्यान जर मार्क असतील तर चान्सेस आहेत की तुमचे यानंतरच्या प्रोसेसमध्ये तुमचं सिलेक्शन होईल. त्यानंतर ओपन स्पोर्टमधून 148 ते 150 या दरम्यान लागेल. त्यानंतर ओपन माजी सैनिक 115 ते 125 या दरम्यान मेरिट लिस्ट लागू शकते. त्यानंतर मित्रांनो, अनुसूचित जाती ओपनमधून 150 ते 160 या दरम्यान मेरिट लिस्ट लागेल. त्यानंतर महिला उमेदवारासाठी अनुसूचित जातीमध्ये 145 ते 155 या दरम्यान. त्यानंतर अनुसूचित जाती खेळाडू 120 ते 125 या दरम्यान मेरिट लिस्ट लागेल. त्यानंतर अनुसूचित जाती माजी सैनिक या प्रवर्गातून 90 ते 95 या दरम्यान जर मार्क असतील, यामध्ये 90 ते 100 सुद्धा तुम्ही करू शकता. या दरम्यान जर मार्क असतील तर त्या ठिकाणी तुमचे सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतील. विजामधून ओपन 148 ते 155 या दरम्यान तुम्हाला जर मार्क असतील पुरुष उमेदवार, तर या ठिकाणी तुमचे व्हायचे चान्सेस वाढतील. व महिला उमेदवारांसाठी 141 ते 149 किंवा 150 या दरम्यान मार्क असायला हवेत. विजा खेळाडू यामधून 120 ते 130 या दरम्यान मार्क असायला पाहिजे. त्यानंतर विजा माजी सैनिकमधून 115 ते 125 या दरम्यान मार्क असले तर तुमचं सिलेक्शन व्हायचे चान्सेस या ठिकाणी वाढतील मित्रांनो. भटक्या जमाती ब सर्वसाधारण 150 ते 160 या दरम्यान व महिला उमेदवारासाठी 140 ते 150 या दरम्यान. EWS ओपन 155 ते 165 या दरम्यान तुम्हाला मार्क असतील तर तुमचं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतील. व EWS महिला 145 ते 155 या दरम्यान. EWS खेळाडू 110 ते 115 या दरम्यान जर मार्क असतील तर. व OBC सर्वसाधारण 157 ते 167 या दरम्यान तुम्ही सेफ आहात. व महिला उमेदवारांसाठी OBC मधून 148 ते 158 या दरम्यान. OBC मधून खेळाडू जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर 145 ते 155 या दरम्यान तुम्हाला मार्क असतील तर तुम्ही सेफ आहात. त्यानंतर SBC मधून सर्वसाधारण 150 ते 155 या दरम्यान व महिला उमेदवारासाठी 140 ते 145 या दरम्यान तुम्हाला मार्क असतील तर तुमचे सिलेक्शन व्हायचे चान्सेस सुद्धा आहेत व तुम्ही आत्तापर्यंत सेफ आहात. त्यानंतर समोरची प्रोसेस काय असेल एवढ्या आहेत मित्रांनो. यानंतर ज्या कॅटेगरीचे किंवा ज्या प्रवर्गातून फॉर्म तुम्ही भरलेले आहेत ते यामध्ये लिस्टमध्ये नसेल तर तुम्ही या दरम्यान मार्क धरून चाला. तुम्हाला या दरम्यान जर मार्क असतील तर तुम्ही सुद्धा यामध्ये सेफ आहात. व मित्रांनो, आता यानंतर आचारसंहितेपूर्वी त्यांना निवड यादी जाहीर करून विद्यार्थ्यांना नियुक्ती द्यायची आहे. त्यामुळे येत्या 7 दिवसात निकाल लागेल. शक्यतो मित्रांनो 2 ते 3 दिवसात निकाल लागायला पाहिजे, पण आपण मॅक्झिमम धरून चालू की 7 दिवसाच्या आत मार्क्स ग्राउंडचे आणि लेखीचे टोटल होऊन त्यानंतर निवड यादी सुद्धा म्हणजे सिलेक्शन लिस्ट लावण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांचे समोर प्रोसेस असेल 25 किलोमीटर 30 किलोमीटरसाठी त्यांना त्यांचे नावे लिस्ट सुद्धा 7 दिवसात येईल. त्यानंतर आचारसंहितेपूर्वी त्या विद्यार्थ्यांचे ते समोरच्या प्रोसेस होऊन डॉक्युमेंट चेकिंग होऊन जॉईनिंग सुद्धा आचारसंहितेपूर्वी त्यांना देण्याचे नियोजन आहे.
त्यामुळे ही प्रोसेस आता पुढील प्रोसेस खूप लवकर होण्याची होईल व 2 ते 3 दिवसात सुद्धा मेरिट लिस्ट लागेल मित्रांनो. तर मित्रांनो, मेरिट लिस्ट लागलेच आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात येईल. समोरची प्रत्येक अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात येईल. त्यासाठी मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्या. टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तसेच कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे. हो मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व या चॅनलवर जर नवीन असाल, व्हिडिओवर पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑल क्लिक करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे झालेल्या प्रश्नपत्रिका वाचणे, त्यामधील चुका सुधारणे, तुम्ही कोणत्या प्रकारचे प्रश्न येत आहेत मित्रांनो, त्यांना तुम्ही कशा प्रकारे टॅकल करू शकता ही माहिती बघणे खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. त्यासाठीच आपण घेत आहोत भारतीय प्रकाशन पुणे यांच्याकडून मित्रांनो 40,000 जम्बोची या पुस्तकाची नवीन आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे. त्यामध्ये आता 45,000 प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो, व हे पुस्तक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध सुद्धा झालेले आहे. मित्रांनो, केवळ हे बुक नसून स्मार्ट बुक आहे, कारण मित्रांनो यामध्ये प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण दिलेले आहे. तसेच मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. मित्रांनो, या पुस्तकामध्ये सर्व प्रश्न सुटसुटीत आणि दर्जेदार स्वरूपात दिलेले आहेत. तसेच मित्रांनो, पोलीस भरतीसाठी सर्वात मोठे विश्लेषणाचे पुस्तक तुम्हाला पाहायला भेटेल. यामध्ये दिलेली सर्व माहिती अचूक असलेली व वेळोवेळी अपडेट होणारे पुस्तक आहे मित्रांनो. याआधी 40,000 जम्बो प्रकाशन झाले होते. लगेच यामध्ये एक्स्ट्रा क्वेश्चन, करंट अफेअरचे, जीकेचे सर्व प्रश्न अपडेट करून मित्रांनो 45,000 जम्बो हे पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो म्हणजे यामध्ये सर्व घटकांसाठी QR कोड दिलेले आहे. एखादा डाऊट असेल तुम्ही तर तो QR कोड स्कॅन करून त्यातील डिटेल बघू शकता. तुम्हाला त्यामध्ये डाऊट कोणताही राहणार नाही. मित्रांनो, तुमच्या जवळच्या बुक स्टोअरवर जाऊन लगेच हे पुस्तक खरेदी करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.